बाबाच्या कानात बघा फॉर्च्युनरचे टायर आहेत. ते केदारनाथला बाबा होते, अरे गावात आले वस्तीला राहायला, तेव्हापासून इकडेच झाले इकडचे. बघा एवढं लेट का ब्रश करता, म्हणजे कारण काय? 2 दिवसांनी केले, 2 दिवस. सिन्नर घाटाचे पुढे तुम्हाला इथं आहे बघा प्रति तुळजापूर बघायला वाटलं. म्हणजे तुळजापूर बुंदी, थोडस पापड भाजी आणि याची सोयाबीनची भाजी आणि हे एक नंबर झालाय ऑलरेडी. खीर, दूध मागोगे तो खीर देंगे, काश्मीर मागोगे तो खीर देंगे, तयारी. आणि इथून हे बघा हे कारीगर आहेत, हे गोल करून तिकडे येतात, हे करतात चपटे. हे चपटे बनवतात सुनील दादा. वडेपाव गरम गरम वडे काढतात आहे. आणि पालखी जिथे आपला देवाचा टेम्पो आणि आमचे पुजारी. बायकोला राग आला रे, मी त्या दिवशी याला बोललो क्रीमच्या बद्दल म्हणून. साईराम माऊली, साई सकाळ, दिवस आहे 6वा. सिन्नर घाटातून चाललोय आणि आज बराचसा उशिरा झाला मला पण आणि सर्वांनाच झालाय, कारण की कालची झोप एकदम डेंजर होती आणि थंडी पण अशी होती ना की मी परत जॅकेट घातलेलं आहे. जाम थंडी होती, जाम म्हणजे लिटरली खूपच थंडी होती. आणि रात्री मी काहीतरी 11:30 वाजताच झोपलो बाई. मला पत्त्या पण नाही लागला. मोबाईल असा हातात होता, मी व्लॉग एडिट करत होतो. व्लॉग पण अर्धाच एडिट झाला, अजून एडिट नाही झाला. आता 9-9:30 वाजेपर्यंत मी एडिट करेन, त्याच्यानंतर पुढे पोस्ट करेन. मला आता वाटतं की 11-11:30 वाजता व्हिडिओ पडेल तुमच्यापर्यंत. आणि काल मी व्लॉग एडिट करत होतो, व्लॉग एडिट करता करता म्हणजे हातातच मोबाईल आणि मी 11:30 वाजता झोपलो. नंतर उठते 5 वाजता डायरेक्ट उठलो. हे काय जामच उशिरा झाला. चला आता आपण पण निघूया, पालखी वगैरे तर निघालेली आहे. पुढे जाऊया, सिन्नर घाटातून जाणार आहे. सो तुम्हाला जसं घाट दाखवतो, तिकडे बरेचशा पवनचक्क्या बघायला भेटतील. साईराम साईराम. आलोय आता आपण घाटामध्येच, म्हणजे सिन्नर घाटामध्ये. आणि पवनचक्क्या दिसतात, फक्त आणि फक्त पवनचक्क्या दिसतात. मी तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळामध्येच. त्याच्या अगोदर आपले साई माऊली जे पदयात्री चालत आहेत त्यांना पण थोडीशी भेट घेऊया. बघा इकडं पवनचक्क्या आहेत, त्या साईडला तुम्हाला दाखवतो मी. बघा पवनचक्की, मी तुम्हाला पवनचक्क्या दाखवतो. हे बघा या साईडला पवनचक्क्या, बघा इकडं ही पवनचक्की, इथं पण पवनचक्क्या. त्याच्यानंतर हे बघा इथं पण. आणि एवढ्या व्हिडिओमध्ये मला माहिती नाही ते किती दिसतात, ते छोटे की मोठे, पण खूपच मोठे ते खूप. मला असं वाटतं ना की आपला एक पंखा लावला ना तर दातोली गावाला लाईटीची गरजच नाही वाटणार. टोरंटो हटाओ बिजली बचाओ, कामच भारी होऊन जाईल. आणि मस्त थंडी वाटते. आपले पदयात्री आहे तिकडे ते बघा आस्ते आस्ते येतात आहे, त्यांना पण देऊया भेट. आणि आजचा नाश्ता जेवण गमचा, माझा गमचा 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 गमचा. तुम्हाला सांगू पालखीमध्ये ना गमछा आहे ना, गमछा हे खूप महत्त्वाचं काम करतं. आणि गमछा बोलला की एकदम आयडेंटिटी की भाई गमछा पाहिजे सोबत. म्हणजे गमछा असल्यावरती माणूस एकटा जरी चालत असेल तरी त्याला आराम करण्यासाठी तो कुठेही थांबू शकतो आणि त्याला काहीतरी गरज नाही. कुठे झाडाखाली किंवा कुठेही सावली असेल तिथे तो, आणि चालताना तो डोक्यावर सुद्धा घेऊ शकतो. आंघोळी करताना टॉवेलसाठी पण यूज करू शकतो, कारण की लगेच सुकतो हा. सो गमछा पदयात्रेसाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. आपण आता इथून निघूया आणि आपले माऊली लोक आहेत पदयात्री आहेत त्यांना भेटूया. चला साईराम, तुमची टी शर्ट दाखव जरा मला, मस्त दिसतात. एकदम तुझं काय की वेळ आम्हाला साईचे, नक्कीच वेळ आम्हाला साईचे. आणि अजून मंडळी येते इकडं. साईराम आलोय इथं आणि आल्यानंतर इथं बरीचशी आपल्या गावातली मंडळी सर्व थांबलेली. साईराम मनोज, साईराम साईराम. इथं अँटी काय चाललंय? हे बघा इथं दलवी कुटुंबाची फोटोशूट चालू आहेत. अरे बापरे, अरे वैष्णव इकडे बघ मग चकन बघता. हे आमचे मॉन्टी नाईक फोटोशूट करतात. हे मॉन्टी काय वाटतं, थंडी कशी वाटली आजची? काय बोलशील थंडीबद्दल? आज थोडी कमी आहे. आज कमी होती का थंडी? असू द्या. यांचे फोटोशूटची नाटका बघा, चालताना फोटोशूट. बघा इकडे बघा.
अरे बापरे, अरे बापरे. चला, आणि इथून आले हे पहिला होते केदारनाथला बाबा होते, तर हे गावात आले वस्तीला राहायला, तेव्हापासून इकडेच झाले इकडचे बघा प्रॉपर. माझ्या पायावर दर्शन होऊन जाईल. मुकांडाचा राजकुमार बाबाच्या कानात बघा फॉर्च्युनरचे टायर आहेत. अरे इकडे बालक, इकडे गालिच्छ बालक आहेस तू, समजलं का? आज वडे पाव नाही असू द्या. चला इथे, आणि तुम्हाला एक माणूस दाखवतो ना, लोकांना पालखीत मिस करत होते एका माणसाला, भाईला. हा ले स्वच्छता अभियान. हे बघा इकडे, हे बघा इकडे दाखवतो मी. ए हॅलो, इथं आहे जय मल्हारची टी शर्ट, आणि इथं मी हाय कोहली, आणि त्याच्यानंतर इकडे बघ भाऊ, तुम्ही एवढं लेट का ब्रश करता, म्हणजे कारण काय? नाही भेटू टाईम नाही बुवा. दादा थांबा ना त्यांच्यासाठी थोडासा, त्यांना टाइम नाही भेटला ब्रश करायला. साईराम सिन्नर घाट चढलो, आणि आपल्या गावातली पोरं होती जे 2-3 दिवस नव्हती, ती आली, आणि आल्याच्या नंतर धुमाकूल चालूच झाला. आणि असू द्या. आता आजचा नाश्ता आय थिंक पाव आहे, तर मला असं वाटतं वडापाव असेल आज नाश्त्याला. आणि इथं सर्व आपले झाला का रे नाश्ता तुमचा? आंघोळ कोणी कोणी केली करा खरं सांगा, आंघोळ केली का नाही पोरांनी? लेट झाली ना, पण आज लेट झाले ना आंघोळ करायला, सर्वजणच लेट झाले दादा आंघोळ करायला. केली का रे? तुम्हाला सांगू की काही लोक काय करतात, कपडे ओळे करतात, असं गमछाला अंगावर पुसून घेतात, आंघोळ झाली. तूच 2 दिवसांनी केले, 2 दिवस. काल का नव्हती केली रे? थंडी किती होती आणि पाणी होतं गरम, मग थंडी 2 बालड्या दिल्या होत्या. 2 गरम पाणी असतं, गरम पाणी असा पूर्ण बोल, 2 बालट्या गरमच्या असतात. ते पाणीत खपून गेलं, आता पाणी चोरी करतात तुम्ही. ठीक आहे असू द्या. अरे तो व्हायब्रेट वर आहे बघ, व्हायब्रेट मोड वर आहे, हे बघ व्हायब्रेट मोड वर आहे. पंढरी शेठ फडके. चला साईराम, आरामात पोहोचला वडापाव नाश्त्याला खायला. चला इथे आकाशांची मंडळी आहे बसलेली, पिया पिया साईराम. चला साईराम साईराम साईराम, पिऊन घ्या पिऊन घ्या मस्त भजी. हा जो हॉल्ट आहे हा पण एक मिनी हॉल्ट आहे सिन्नर घाट चढल्यावरती. इकडे बरेचशी पालखीतली आपली पोरं सर्व थांबलेली असतात धाब्यावरती. ते मावशीच आहे, कधी कधी मावशीला असं गंडवीत नाही कोण, पोरा किती पण खाऊन गेली तरी मावशी दरवर्षी मावशी दरवर्षी प्रमाणे पिसालते. बाबा आवाज आला तरच म्हणजे पैसेवाले या डेंजर कामे मावशीचा. जाताना मगाशी चहा प्यालो त्या नाश्त्याच्या हॉल्टवरती, आपल्या आगसनची पोरं होती, चहा प्यालो तिथून. आणि तिथून निघाल्याच्या नंतर ना मी नक्कीच जेव्हा तुम्ही सिन्नर घाट क्रॉस करता तर सिन्नर घाटाचे पुढे तुम्हाला इथं आहे बघा प्रति तुळजापूर बघायला वाटतं. म्हणजे तुळजापूरची आई आहे ना तुळजा भवानी, त्यांचं प्रति मंदिर आहे. हे बघा हा एंट्री गेट आहे इथं, हा प्रॉपर इथं एंट्री गेट बनवलेला आहे इथून रस्ता जाण्यासाठी. आणि ठीक इथून पुढे गेले की तुम्ही डोंगरावरून बाय रोड तिथे जाऊ शकता प्रति तुळजापूरमध्ये. हे बघा, आणि नक्कीच जेव्हा तुम्ही कोण येत असाल तर इथे दर्शन करा. चला साईराम, आता आलोय हॉल्टवरती नाश्त्याच्या. आणि आज जसं तर आपण बघतो की आपल्याला रात्रीचा जो हॉल्ट असतो, सकाळी आपण तिथे नाश्ता वगैरे बनवून येतो, पण आजचा हॉल्ट आपला इकडं आहे नाश्त्याचा थोडासा पुढे मैदानामध्ये आहे. आपण काय इकडं मैदानामध्ये आहोत सिन्नर घाट क्रॉस केल्याच्या नंतर. आणि इथं गरम गरम वडापाव बघायला भेटतो आपल्याला. बघा इथं अंदाज आहे का बरोबर गोलचा आहे ना, गोल का चपटा करता 1500 1000 मिरच्या बाबा. कसला तुका मोदक बनवतं का तुला साचा पाहिजे? नको 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 अजिबात नको, चालू तयारी. आणि इथून हे बघा हे कारीगर आहेत, हे गोल करून तिकडे येतात, हे करतात चपटे, हे चपटे
हे चपटे बनवतात सुनील दादा. इथं मिरच्या आमचे क्रिकेटर यांचं नाव शिरीष म्हात्रे. जे लोकांना दातुली गावात आणि 4 गावात माहितच आहे, पण पुन्हा एकदा सांगतो, जुना क्रिकेटर आहे ना दादा, नावच कापी आहे, शिरीष म्हात्रे. शिष्य बस. आणि इथं मिरच्या कापतात आहे, त्याच्यानंतर 1000 मिरच्या आज. आणि आज हे आमचे हे बघा, ही एक चायनीजची गाडी पण फेमस आहे. शिरीष म्हात्रे फेमस आहे, ती फेमस आहे. मनोज म्हात्रे, मनोहर पाटील नाही, मी मला वाटलं मनोज दादाचं नाव आहे. मनोहर पाटील, सुंदर असं नाव आणि दादाचं व्यक्तिमत्व सुद्धा तसंच मनोहर आहे. आणि इकडे बघा वडेपाव गरम गरम वडे काढतात आहे. बी टीमचा मेन बॉलर का? चंद्रकांत नाईक प्रमोद मडवी स्वागत आहे. चला येऊया आता वडेपाव वरती. इथं गरम गरम वडा पाडतोय आणि इकडं काढतो आहे आपण भजी. दादा कृष्णा वडे नाही, वडापाव नाही, वडे वडे वडे. आणि इकडे कृष्णा जमत ना मिरच्या काढायला. अरे गंगाबाईला पाठी टाकली नाही का? पाठी टाकशील तू गंगाबाईला? अरे रे डेंजर रे डेंजर. बघू रे तो वडा बघू. बाबा नाही तो 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 ये वडा, ही वड्याची डिझायनिंग. घे 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 बाबा. कलाकार लोक तिथं नाही काय रे कृष्णा? असू दे, नाव त्याचा कृष्णा म्हणून मी त्याला काहीच बोलू नाही शकत ना. शिकतोय ना. तर आमच्या नाक्यावरती लवकर 3रा स्टॉल बघायला भेटणार आहे तुम्हाला कृष्णाचा. महिनाभर हे पालखी राजा चिकन नाव घेतोस. चला टेबल तयार झाले, सज्ज झालेले. इथं मैदान आणि खिलाडू पण सज्ज असतात, फक्त पिच रेडी व्हायची बाकी असतं. हे खिलाडी रेडीच असतात. यांना एकच काम दिलेलं, चाला खा पिया झोपा ना. तो बी काम मेन साईराम नाही कशाला ते आहे, ते नॅचरल आहे, ते नॅचरल आहे. इथं पाव, इथं वडा, इथं मिरची आणि इथं पाणीपुरीची चटणी बरोबर ना, टमाट्याची चटणी, बुंदी. कोण? सेम 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 सेम. घ्या. चला चला हे 2-2 घ्या, परत लागेल त्याच्यानंतर परत घ्या, पण आता सध्या 2-2च वडापाव घ्या. चला. आणि कोणाची कॅपॅसिटी असेल नाही ठीक आहे, असू द्या. साईराम नाश्ता करा. चला इकडं. आणि इथं आपले मंडळी आलेले आहेत. ओ साईराम, निघता का तुम्ही? आहे ना? आहे. दुपारचा जेवून निघा एकदम आरामात. आणि तुम्हाला सांगितलं तो काम येताना आठवणीने घेऊन येते पिशवी. चालेल ठीक आहे. चला इथं आपली पालखी आहे आणि पालखीची आपला देवाचा टेम्पो. आणि आमचे पुजारी. अरे दादा रिटायरमेंट नाही झाले तुम्ही अजून? पोलीसची वर्दी अजून घालून ठेवले बाबांनी. हे बघ पोलीसची वर्दी अजून घालून ठेवले. पेन्शन ना? आमच्या पप्पाला पण भेटायचं. हा काय रेल्वेचा ग? अच्छा. हा ते करण अर्जुन पिक्चर मध्ये बघले तो, असं एक जण असतं लालटेन जे कपड्यान. बाबा तर नाही तूच नाही ना तो पिक्चर मधला? नाही. हे आमचे भंडारी बाबा आहेत, आपले देवार जे टेम्पो मध्ये असतात. आणि भंडारी बाबांचा मुलगा म्हणजे जगदीश भंडारींचे वडील आहेत ते जगदीश रघुनाथ भंडारी. आणि हेच ते रघुनाथ बाबा. आणि आहे आणि राहणार अजून आम्ही 100 गाठाच आहे नाही का? बरोबर आहे का नाही? 78. अरे 22 तर काढायचं, ते असंच निघतील तुझे नातवांची लग्न होईपर्यंत, त्यांची पोरा होईपर्यंत. मग टेन्शन नाही त्यांचा. चला 3च घेतलेत ना? एक कॅमेरा समोर तुम्ही 3 घेतलेत मनीष, पण जास्त घेणार नंतर नाही. बरोबर आहे नाही गे? चलो हॉल्ट वरती पोहोचलोय. आणि हॉल्ट वरती आल्यानंतर बघा हा दुपारचा हॉल्ट आहे, जो सिन्नर MIDC मधला हॉल आहे.
या साईडला आपल्या पालख्या ठेवलेल्या आहेत आणि पनवेलची पालखी सुद्धा इकडे आलेली आहे बघा. ही पनवेलची पालखी आहे आणि आपली पालखी पुढे आहे आणि इथं बाबांचा फोटो आणि दत्तगुरूंचा फोटो आहे आणि इकडे सर्व आपले बसलेले आहेत पदयात्री. आणि थोड्याच वेळा आता जेवण चालू होईल आणि इथं नवीन सेवेकरी आलेले आहेत. हा वैष्णव महाराज, जयेश महाराज आपले नवीन सेवेकरी आहेत. यांची अजून मेंबर्स लोकांना दाखवीन, त्यांना सर्टिफिकेट भंडाऱ्याला भेटणार आहे. परमानंट नको ना तुम्हाला कोणला नाही नाही इकडे चालू आहे. प्रत्येकाच्या गळ्यातले आयडी चेक करतात ते का आहे का नाही गळ्यातले आयडी. बघूया बघूया काय 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 चालू आहे. आमचे कार्यदक्ष प्रत्येकाचं नाव आणि आयडी चेक करतात ते. असू द्या इकडे सर्व चेहरा आहे. कोणी आंघोळ नाही केली यांनी घे ठीक आहे. याच्याशी मी नंतर भेटू. जेवणाचा विषय आंघोळीचा विषय नको घ्यायला. जेवणाच्या टायमावरती नको घ्यायला. चला जेवायला काय काय मी थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो. चला जेवणामध्ये आपण मी मगाशी सांगितलं तुम्हाला का जेवायला काय काय. तर इथे बघतोय सर्वात पहिलं जेवणासाठी ताट आहे आणि ताटाच्या नंतर इथं आहे भात. या साईडला जो आपण आता भात काढतोय, भात झाल्याच्या नंतर इथं पालकची डाळ आहे आणि पालकची डाळच्या नंतर आपल्याला इथं सोयाबीनची भाजी, बटाटा सोयाबीनची भाजी आहे, सोयाबीनची भाजी आहे आणि इथं आहे पापड. पापडच्या नंतर इथं आहे सेवई आपली खीर आहे, सेव खीर आणि त्याच्यानंतर इथं आहे बुंदी. बुंदीच्या नंतर आपल्याला इथं थंडगार म्हणजे ऊन खूप लागते त्याच्यामुळे दुपारच्या जेवणावरती ताक म्हणजेच आपले छास पण आपण बोलतो, ताक सुद्धा बोलतो. तर ते सर्व जेवणासाठी आणि इथं पाण्याच्या बाटल्या आहेत. इकडे पूर्ण मंडळी सर्व या साईडला पाहू शकता तुम्ही लाईनीत आहे जेवण्यासाठी. इथं साईराम. चला इकडे सर्व आहे बघा जेवणाच्या लाईनीमध्ये उभे आहेत. जे आता दुपारी जेवल्याच्या नंतर थोडंसं जेवतील त्याच्यानंतर आराम करतील. साईराम. अरे तो हज कुठे विशाल दिसतच नाही. अरे तू चेहरा तिकडे का लपवते. आता नाही बोलणार तुझ्याबद्दल. बायकोला राग आला रे मी त्या दिवशी याला बोललो क्रीमच्या बद्दल म्हणून. हा तो बघ असू द्या. इथं चाललंय आमची नावाचं व्हेरिफिकेशन चाललंय की किती पोरं प्रॉपर आहेत का नाही आहेत. पालखीमध्ये आपण चेकिंग करतो कारण की 300-350 पोरं आलेली आहेत. तर 4-5 दिवसानंतर आपण चेकिंग करतो सर्वांची नावं, आयडी आणि इकडे पूर्ण मंडळी सर्व आहे. दादा साईराम साईराम साईराम. हे सर्व आता दुपारी जेवतील आणि लवकर निघायचं आपल्याला. 3-3:30 वाजता निघायचं आहे. 3:30-3:30 वाजता अशी टायमिंग आहे. हा माझी जागा आपल्याला मी माझी जागा पकडत नाही. मी लोकांची जागा पकडू नाही 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 अजिबात नाही. चला साईराम साईराम साईराम. इथे जेवतात हे महाराज लोक आणि इथे बाकीचा जेवण आहे. सो आपण पण आता थोड्या वेळात जेवूया आणि जेवल्याच्या नंतर संध्याकाळची काय तयारी असणार आहे, काय सर्व गोष्टी असणार ते आता बघूया. अजूनपर्यंत कालचा ब्लॉग टाकला नाही. मला असं वाटतं 4 वाजता तुमच्यापर्यंत पोहोचायला कारण की नेटवर्क नाहीये. तरी मी आता चाललो टावर जवळ. इथे गावात एक टावर आहे, त्या टावर जवळ जाऊन तिकडे ब्लॉग अपलोड करून मग येतो इकडं. चला साईराम. आता घेतलाय जेवायला बुंदी, थोडंसं पापड भाजी आणि याची सोयाबीनची भाजी आणि हे एक नंबर झालाय. ऑलरेडी मी खाऊन बसलेलो आहे आणि खूप भारी लागतो. आणि इथं सर्व बसलेले जेवायला साईराम. अरे येते काय बोलतो, बोल ना काहीतरी. 2 मिनिटं बोल ना काहीतरी. कसं वाटतंय तुला पालखीला आला 2 दिवस? चांगलं वाटतं. मस्त. चला इथं जेवला तू याला शेव खीर काय खीर क्या खीर. दूध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो खीर देंगे. असं इथं तेजस आहे बघा. तेजस नुसतं खाण्यावर लक्ष. मला सांगा तुम्हाला ह्या तेजस आहे ना आरतीला असते सकाळचे, ना दुपारचे, ना संध्याकाळचे, ना रात्रीचे. नुसतं खाण्यासाठी. एक आरतीमध्ये नसतं. एक आरतीमध्ये 700 वसूल करायला नाही का. अरे पाणी पाहूनच 700 झालं. बिस्लरी घेऊन असं का बोलतेस तू मग. ठीक आहे. अरे फोन बोलायला आहेस तू तो कंपनीचा का. ठीक आहे म्हणजे वहिनीचा असू दे. वहिनीचा फोन आलेला आहे. वहिनीचा फोन आला तर असं बी नसतं बोलत राहिलो. अच्छा मग कसा बोला असता. हो असू दे. ते जेवतात आहे आणि ते सर्व पब्लिक जेवतो. आला का रे जेवण तुमचा. सांगू का अजून काय तुझे म्हणा. तू या बघ तू खीर सारखा असते. तुला रंदा मारायला काय खीर बनवायला. हो खीर
पहिले पाचशे खीर जरा पौष्टिक आहार काय, भाजी काय जरा भाजी. नको भाजी तुझी खीर बाई कशी वेले खीर हो. खीर ती खीर आहे ना तीच खीर भरली ती. चला आज सुद्धा जेवून घेतो. मला जायचं टावरची इकडे व्लॉग अपलोड करायला, कारण की इथे नेटवर्कच नाही सकाळपासून. ते गावात टावर बघितलेला मी विचारलं देणार, ते टावरच्या इकडे जातो, ब्लॉग अपलोड करतो. कालचा 5व्या दिवसाचा ब्लॉग तुमच्यापर्यंत 4 वाजेपर्यंत आलेला असेल, तुम्ही बघितलेला पण असेल. तर चला आता जातो. साई बाबा की जय. वर्षानुवर्ष आम्ही पालखीची पदयात्रा करत असतो आणि त्या पदयात्रेपैकी एक आमची यात्रेचे मध्ये एक हॉल्ट असतो छोटासा, म्हणजे चालता फिरता हॉल्ट असतो. आमच्यासाठी तो चालता फिरते, पण ताई इथं स्थानिकच दिसतात मला. मी नेहमी इथे येतो, विद्याताई आहेत त्या ताईची दरवर्षी व्हिडिओ काढतो. हा माझा सलग 3रा वर्ष व्हिडिओ काढण्याचा आणि माझ्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा. पण मी असं नाही विचार करता की ताईला 1 वर्ष घेतला तर दुसऱ्या वर्षी नको घ्यायला, 3ऱ्या वर्षी नको घ्यायला, तेच माहिती तेच परत कशाला द्यायला. पण मला असं वाटतं की तेच माहिती 30 गोष्ट आपण सलग रिपीट करायला हवी, कारण की ताई सारखा कोणच नाही करत. म्हणजे अजूनपर्यंत आपण नाही बघितलंय कोणीतरी, आम्ही नाही बघितलं. आणि ताई विरार मुंबई साईड विरारची आहे ताई. मी अण्णा चिंचणीकरांची शेजारी, ज्याने शिर्डीत चावडी बांधली आहे, जे साईबाबांसोबत येऊन राहिले शिर्डीला, ते अण्णा चिंचणीकर माझे शेजारी, मी त्यांची शेजारी. मी ओके. त्यांनी मंदिर बनवलंय, ट्रस्ट आहे, आणि तिथला 75% जो इन्कम आहे, म्हणजे बाबा अण्णांची जमीन आहे त्याचे 75% पैसे शिर्डीला येतात. 25% तिथला खर्च निभावला हे करतात तिकडचा होता. आणि त्या मंदिरात मी लहानपणापासून खेळत होती आणि बाबांची माझी दोस्ती झाली, मैत्री झाली म्हटलं तर चालेल. तर ताईला आपण थोडक्यात विचारूया की ताईला हे सर्व गोष्ट करायचे. मी सांगतो तुम्हाला पहिला की ताई इथे स्टॉल का मांडलं. मी जे नवीन लोक आहेत ना त्याला सांगून देतो की ताई इथे आल्यानंतर प्रत्येक पदयात्रीला पैसे न घेता चहा, बिस्किट, खारी, चॉकलेट, म्हणजे जे खाण्याची गोष्ट आहे सर्व भेळ, म्हणजे काही उपास असला तर उपासाच्या दिवशी खिचडी पण असते, बरेच काही गोष्टी असतात. आणि लास्ट टाइम तेव्हा ताईचं लाइटिंगचं काम चालू होतं, आम्ही बघितलेला. आणि यावर्षी अजून म्हणजे डे बाय डे बाबा करतात, प्रोग्रेस करतात. तर ताई या सर्व गोष्टी करतात. ताईला आपण थोडक्यात विचारू का ही सर्व गोष्ट करायची इच्छा का जागृत झाली ताई तुझ्यामध्ये? मी पूर्वी चालत जायचे, बाबांचा फोटो घेऊन, मी आणि बाबा, तिसरी व्यक्ती नाही. आणि पूर्वी काय होतं, इथे 5-7 किलोमीटर मध्ये काहीही नसायचं, पाणी मिळत नव्हतं. मग त्यावेळी असा विचार केला की बाबा मला मिळत नव्हता पाणी, किंवा मला भूक लागलाय तर कुठे काही नाश्ता काय का, तुम्ही टपरी नव्हती. बरोबर. त्याच्यामुळे ही आता ही 18वं वर्ष 19वं वर्ष आहे. म्हटलं चला आपण काहीतरी वेगळं करूया का, ज्याला तहान लागते, ज्याला भूक लागते, सगळे पैसेवाले नसतात. हा माझा भरपूर मोठा अनुभव आहे. भूक लागलाय, पण आता असा एखादा माणूस आहे ना, भूक लागला तर नाश्ता करायला जाऊ शकत नाही, पटकन 40-50 रुपये नाश्त्याला जातात. थोडीशी भेळ खाली, आम्ही भेळचं बाबांनीच दिलं की भेळ बनव, थोडी भेळ खाली. मग चणे फुटाणे आले, चणे शेंगदाणे थोडे मुठभर खाल्ले आणि पाणी पिलं तरी एक आधार वाटतो. लेमन टी आला की नारिंगीची पालखीमधली मुलं होती, खूप म्हणजे झाले 7-8 वर्ष, त्यांना चहा हवा तर पहाटे 5 वाजता चाललेले. म्हणजे चहा आहे का म्हटलं, काळा चहा हो आम्हाला चालेल. आणि त्या दिवसापासून चहाची सुरुवात झाली. कोण बघता आले, लिंबू नाही का, लेमन नाही का, आलं नाही का, मला आलं, गवती चहा, लिंबू असं दाखवणार चहा. आणि ह्याच्यात मी मेन म्हणजे बाबांची उदी ही 100% टाकली जाते. त्यामुळे किती दमलेला भक्त असेल आणि तो चहा पिला की त्याला एक तरतरी येते. नाही, चहा खरोखर खूप भारी असतं. जे पदयात्री आहेत ना, एकूण एक पदयात्रीला विद्याताई बद्दल माहिती आहे, पण तुम्ही जेव्हा 4 व्हीलरनी शिर्डीला जात असाल ना, तर मी इथं लोकेशनच मेन्शन करून देईन ना. ताई एकदा आपला लोकेशन सांग, एक्झॅक्ट कुठे? हा दत्त जयंतीसाठी असतो, फिक्स असतो ना. हा, कारण रामनवमीला माझे महिलांची पालखी असते, तेव्हा तू निघून जाते इकडून. हा, तेव्हा आम्ही इथे चहासाठी थांबतो यांच्याकडे ह्या घरी. पण हे फिक्स आहे ना, आम्ही 8 ते 10 दिवस दत्त जयंतीला असतो. म्हणजे तुम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जर शिर्डीला जात असाल कधी पण, तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये ताईचा दत्त जयंती मागे पुढे होते, कधी नोव्हेंबर मध्ये तर कधी डिसेंबर मध्ये दत्त जयंती होते. तर नेहमी ताईला सपोर्ट करत, म्हणजे लोक तर करतात ज्यांच्याकडे जे पण काय गोष्टी. तर मी एवढंच बोलेन का ताईचा नंबर इथं डिस्प्लेला कुठेतरी दिसत असेल किंवा त्यांचा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर असेल. आणि ताई तुझा नंबर एकदा बोलूनच सांग मला पहिला. 9765675825 हा फोन पे पण आहे. इच्छा असल्यास नक्की करा. आमची असे हे नाही की आम्हाला जास्त पैसे, मनापासून द्या एवढंच सांगेन. 51 द्या, 101 द्या, पण मनापासून. बरोबर. जे लोक मला बघतात 500, 2000, 5000 लोक आपले व्हिडिओ तर दररोजचे बघतात,
पण 5,000 पैकी मला असं वाटतं तुम्ही 5 लोकांनी जरी 500 100 रुपये तरी केले तरी खूप होतील. नाही ज्यांनी केले त्यांनी कमेंट मध्ये नक्की ओम साईराम आणि कोणी केलं मला नाव सांगा. मी नक्की त्याचा उद्याच्या व्लॉग मध्ये किंवा परवाच्या व्लॉग मध्ये त्याचं नाव सकट गाव सकट मी व्लॉग मध्ये त्याचा शॉर्ट आउट करेन. आणि आम्हाला पण आवडेल का ताई एवढी लोकांसाठी करते तर, कारण की बघा हे सर्व गोष्टी बोलायला खूप इझी आहे पण हे मॅनेज करणं मनी पॉवर लागतेच. सो त्यासाठी आपल्यासाठी बघा 101 रुपये 50 रुपये खूप मोठी गोष्ट नाहीये पण 100 लोक 50 रुपये करतील तर ताईसाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. सो नक्कीच नंबर दिलेला आहे, तुम्ही QR कोड पाठवा आणि नसेल तर ताईशी संवाद सुद्धा बोलू शकता. तुम्हाला असं ना वाटायला नको कोणा दुसऱ्याचा नंबर आहे तर ताईला फोन करा, विचार का ताई तुझाच नंबर आहे विद्याताई बोलता हो मग कन्फर्म करा मग पाठवून द्या. बरोबर. आता आपण प्रस्थान करतोय आपल्या हॉल्टला आणि ताई भेटते खूप बरं वाटतं असं बघून खूप सारा. आणि आम्ही आलं की आमच्या पालखीतली इथं मोस्टली 90% लोक इथं असतात. तर चला ओम साईराम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बोल बोल शिर्डी वाले की जय. साई बाबा की जय. ओम साईराम. चला नक्कीच सुरुवात केली आहे आपल्याच पालखीमधून तर नक्की तुम्ही लोक सुद्धा करा आणि कमेंट मध्ये सांगा किती रुपये केलेले आहेत आणि ताईला कॉल करून सांगा की दातिवली स्टेशन दिवेवरून आम्ही बोलते. मॅक्सचा व्लॉग बघून आणि आपल्या पदयात्रेचा व्लॉग बघून तुम्हाला ताई करते म्हणजे ताईला सुद्धा समजेल की हो या मंडळातून नक्की झाले ते काही असो 1 रुपया असो का 101 रुपये असो. तर इकडं प्रितेश पगडे आहे. कधीच नाही सांगितलं कोणाला. नाही नक्की अशी हेल्प व्हायला पाहिजे. त्यानंतर राकेश पाटील सुद्धा आहे आणि गावातले इथं मंडळी आहेत आणि आता दादा सुद्धा 101 रुपये करणारे आपले मनोज दादा. थँक्यू सो मच दादा ताईला दिल्याबद्दल 101 रुपये. आणि इथं बरीचशी मंडळी आहेत सर्व आपले जे स्कॅनरनी पाठवतात ते आणि नक्की इकडे केले बघा दोस्त रेल्वे साईराम 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 सर साईराम. चला थँक्यू सो मच. नाही नक्कीच मला नाही मला यांनी सांगितलेलं तुमच्याबद्दल ना मला यांनी सांगितलेलं होतं मला माहितच नव्हता मला यांनी सुद्धा स्वतः सांगितलं 1 रुपये नक्की टाका दुसरं कागद नको टाकू. बरोबर. मला ना ताई यांनी सांगितलं होतं का असं स्टॉल एकदा जाऊन तू बघ. मग मी पुढे जाऊन परत आलेलो मागे की बघू काय अशी जर सर्व लोक बोलतात म्हणजे काय असं तरी यंदा कमी आता आहे. नाही खूप भारी आहे खूप. अजून गुरुवार असेल ना तर धमाल असते. वेफर असतात साबुदाणा चिवडा असतो केळी असतात. आमची कशी पहिली गुरुवारी निघते आणि दुसऱ्या गुरुवारी पोहोचते. तर चला थँक्यू सो मच. आणि हे बघा इथं मी तुम्हाला दाखवून देतो चॉकलेट चणे बिस्किट पार्लेजी अजून खूप 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 खूप. आणि सर्वात बेस्ट आहे ना सर्वात बेस्ट लेमन टी हे एकदम बेस्ट असतं. चला थँक्यू धन्यवाद बाबा तुम्हाला सर्वांना सोबतच आहे आपल्या. चलो चलो साईराम साईराम. चला ताई बाय. चला विद्याताईची मुलाखत कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आणि आता आलोय पांगरीला. आज रात्रीचा 6वा दिवस आहे आणि पांगरीला हॉल्ट आहे. इथं साईराम सर्व मजेशीर उभे आहेत मस्तपैकी. आता आपण चाललोय आतमध्ये. हे आमचे डॉन भोईर आहेत हे लपलेले आहेत तोंड कारण का माहित का असं तोंड लपवलं एवढी थंडी वाजते का हो. विषय नाईट आहे ना. नाही दिवस आहे नाईट आहे बोलते. ठीक आहे असू द्या. आपण आता पोहोचलोय पांगरीमध्ये आणि पांगरीमध्ये नाईटचा हॉल्ट आहे हा जिथे आपला आजचा मुक्काम असणार आहे. दिवस 6वा संपतोय. उद्या शेवटची रात्र असेल उद्याची शेवटची रात्र असेल. त्याच्यानंतर हे बघा इथं आहेत आपली बैलगाडी जे आपण उद्या व्हिडिओमध्ये घेऊया आपल्या. आणि इथं टेंट्स आहे त्या साईडला. आणि हे बघा इथं झाडाच्या खाली आपण असं टेंट्स आणि सर्व लावून ठेवतो म्हणजे पदयात्रीला झोपण्यासाठी. निखिल घेतला ना जेवायला तिकडे बघा इकडे सर्व या साईडला आहेत. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. आज जेवण्यासाठी काय काय आहे आणि पाहुणी मंडळी सुद्धा आलेली असतो त्यांना आपण भेटूया. सचिन दा येऊन गेला सचिन दादा भुईर साबे गावातले ते सुद्धा येऊन गेलेले आहेत. हे बघा इथे आपली आहे रथ आपले बाबा साईबाबा. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. हे बघा इकडे हॉल आहे या साईडला. तुम्हाला पहिला मी हॉल दाखवतो जिथे आपली सर्व पब्लिक झोपलेली आहे. हे बघ या साईडला. हे बघा हे पदयात्री आहेत सर्व साईराम. हे बघा इकडं सर्व आहे पब्लिक झोपलेली आहे. काही जेवतात कारण की जेवण चालू झालंय. आपली 7ची आरती झाली ना का त्याच्यानंतर जेवण वगैरे सर्व चालू होऊन जातो. आणि हे आमचे म्हणजे काय जागा भेटली का नाही भेटली ना ठीक आहे असू दे. चला जेवून चला असू दे इकडं. आणि आपण जाऊया आता जेवायला काय काय ते बघूया तिकडं.
पाहुणी मंडळी आलेले आहेत ना, आणि दिवस 6वा संपतोय, कारण की समजून पण नाही आला की दिवस 6वा समजला. तुम्हाला सांगू दिवस 5वा त्याचा अजून सुद्धा व्लॉग पडला नाहीये, कारण की इथं नेटवर्कच नाहीये. म्हणजे आजचा दिवस गेला आणि दोन्ही व्लॉग मला वाटतं आता एक साथ दोन्ही बघायला भेटतील. बघा इथं काही बॅगी काढून ठेवलेल्या आहेत जे अजून आपण मंडळी साईराम इकडं या साईडला मंडळी अजून येतील. मग पदयात्री असतील ते सर्व झोपतील. हे बघा इथं पण टेंट आहेत, या साईडला पण टेंट आहेत, इथं पण टेंट आहे. साईराम 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 इकडं पण साईराम साईराम भीम साईराम. नाही आपण लास्टला. बघा इकडे पण आहे, गावातली मंडळी आहेत सर्व इकडं. आणि आज जेवणे को क्या क्या है जरा बघूया काय. इथं आहे पुलाव, काय कुठला भात दादा बोलले तुम्ही? सोयाबीन. हा सोयाबीन पुलाव भात. आणि त्याच्यानंतर इथं मूग मटकीची भाजी, मिक्स भाजी, मूग मटकीची मिक्स भाजी. आणि त्याच्यानंतर इथं आहे तुम्हाला बघायला भेटतात, एक मिनिट, इथं आहे ही कसली बोलली मेथीची मिक्स भाजी आहे. आणि इथं आहे आपला सोयाबीन बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर जिलेबी आणि इथं बुंदी. चला आणि या साईडला आपले पदयात्री आहे, तिथं टेम्पो आहे आणि त्या साईडला किचन आहे. चला आपण पण थोडंसं जेवून घेऊया आणि जेवल्याच्या नंतर आपण थोडंसं आपले थोडेसे हे दोघं तिघे जण आहेत आपले सेवेकरी, त्यांची थोडा गप्पा गोष्टी करूया, मग आपला व्लॉग एंड करूया. साईराम. चला साईराम आपण पण झोपतो. आणि कारण की सर्वच लोक प्रत्येक जण झोपलेली आहेत, इथं कोणच नाही राहिला, शेवटचा मी इथं आहे. आणि इथं आमचा जयेश झोपलाय बघ कसा. यांना जागा बघा, म्हणजे ॲक्च्युली यांची हाईट थोडी जास्त आहे ना, तर यांना स्पेस बघा, तर क्रॉस झोपले ते बघा, सर्व पोरं अशी सरळ झोपलेत क्रॉस. कसं वाटते दादा तुम्हाला क्रॉस झोपलेत? डेंजर काम ना एकदम. कसं वाटते? हाल बेकार. सचिन सर तुम्हाला कसं वाटते? पायाचा खुलखुला झाला. स्टार्टिंगला आलो डायरेक्ट झोपलो. आई कपली जागा. आता या योगी जागा टायमा सरळ उलवा असा. हा सरळच होणार आहे, बरोबर. त्यांचा काय झालं ॲडजस्ट, त्यांच्याकडे हाईट झाला. असू द्या, आता झोपतो. आणि टेंटवाले ना एकदम मजेशीर झोपलेत बघा, लाईट येते जाते. आणि आमचे सेवेकरी पण टाइमपत गाडीमध्ये जिथे त्यांना जशी जागा भेटलेली झोपलेत. वाजलेले आहेत 12. जर कोणाचा बड्डे असेल तर त्याला हॅपी बड्डे. कोणता बड्डे आहे रे? हा माझी बेस्ट फ्रेंडचा बड्डे होता, तन्वीचा. तुला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा तन्वी. आणि आता उद्याची शेवटची रात्र आहे. आज आमचं रात्र संपतोय आणि उद्या त्या हॉलला जागायची काहीच भीती नसेल. त्या हॉलला आपल्याला जागा भेटते नाही का त्या हॉलला. तो हॉल खूप मोठा आहे. चला आता भेटूया आपण उद्या. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि व्लॉग अजून अपलोड नाही झाला कारण की तर नेटवर्क नाही आहे. तर मला नाही माहिती की हावाला व्लॉग तुम्ही कधी बघताय. सो तुम्ही कमेंट करून सांगा की हावाला व्लॉग तुम्ही 11 तारखेला बघताय की 12 तारखेला बघताय की 11 तारखेच्या रात्री बघताय. आय डोंट नो कधी बघताय. चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ओम साईराम, राधे राधे.